नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर सध्या जर बघितलं तर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन जे आहे अफगाणिस्तानवर तयार झालेलं आहे आणि आणखीन एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन आहे ते बिहारवर तयार झालेलं आहे. सध्या जर बघितलं तर मान्सूनचा वेग मंदावलेला आहे, ही चिंताजनक बातमी आहे. सध्या जर बघितलं तर मान्सून मुंबईपर्यंत पोहोचण्यासाठी आणखीन 7 ते 8 दिवस लागणार की काय अशी चर्चा आहे. सध्या जर बघितलं तर जे आहे मान्सून अजूनही मान्सूनने आगेकूच केलेली नाही. सध्या सोलापूर साताराच्या अतिदक्षिणेकडील भागापर्यंत मान्सून आहे, मात्र इकडं बिहारपर्यंत आणि अरुणाचल प्रदेशच्या त्या भागापर्यंत मान्सून दाखल झालेला आहे. मात्र मोठा मान्सूनचा पाऊस कुठेही पडताना दिसत नाही. पुढच्या 24 तासांमध्ये बघितलं तर स्थानिक वातावरण निर्माण होऊन रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, लातूर, नांदेड, पुण्याच्या काही भागात झालाच तर हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो, मात्र जोरदार पाऊस कुठेही नाही. अजूनही मान्सूनने दडी मारलेली आहे. चिंताजनक बातमी आहे. बघूयात पुढच्या काही दिवसात काही चेंजेस होते का. मात्र सध्या अरबी समुद्राकडून जे वारे आपल्या किनारपट्टीकडे धडकताना दिसत आहे, अतिउंचीवरील हे ढग आहे, त्यामुळे त्या भागातसुद्धा अजूनही पाऊस नाही. मान्सून लवकरात लवकर पोहोचावा अशी अपेक्षा आहे. 23 तारखेपर्यंत मान्सून पोहोचेल अशी या ठिकाणी अपेक्षा दिसत आहे. धन्यवाद.